रायपाडा आणि दुसऱ्या बाजूने भोईर ब्रदर्स. भरपूर जणांनी सांगितलं की बाबा काहीतरी गोष्टी वेगळ्या होणार आणि आता लीग म्हटली की लीगमध्ये कधी कोण जिंकेल हे कोणी सांगू शकणार नाहीत. भविष्यवाणी करणं थोडं कठीण असतं. मॅचला सुरुवात होत आहेत. निशान भोईर. पहिला बॉल विजय मात्रेसाठी. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागच्या दिशेने अगदी धावतायत. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डबल कंप्लीट. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 2. पहिल्या बॉलवरती ह्या 2 धावा येत असताना आपण पाहू शकतायत. निशान भोईर एका बाजूने. आजच्या दिवसातील शेवटची मॅच भोईर ब्रदर्स वर्सेस JDR रायपाडा. एका बाजूने राजू दादा भोईर यांचा संघ, दुसऱ्या बाजूने चिन्मय पाटील, धवल पाटील, प्रेमराज मात्रे यांचा संघ JDR रायपाडा. पुढचा बॉल निशान यांचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धन्यवाद विशाल पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. नगरसेविका सो अस्मिताताई विशाल पाटील मॅडम, आपलेही मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात. सार्थलाही आपण सोबत पाहिलं. नरेश पाटील साहेब यांचंही मनापासून आभार आहेत. मोलाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र दिलात. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 3 धावा गौतम आम्हाला मात्र अगदी दाखवत आहेत, सांगतायत. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 3 धावा धपलकावरती लगावण्यात आल्यात. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. हो, फटका खेळला. हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल खाली झोन मधून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4. चौकार. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स मध्ये घनश्यामजी भोईर यांचा आवाज अगदी तुम्ही ऐकणार आहात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 7. तीन बॉलचा खेळ संपला. धावा झाला 7. 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. निशांत भोईर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आलं, तिसऱ्या बॉलवरती चौकार आल्यात. राजू भोईर यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील. फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावतात बॉलवरती. बॉल पाठीमागच्या दिशेने मात्र वेगानं चाललाय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळता धावा 4. चौकार. आमचे राजू भोईर दादाच्या गावात दम हाईर. आमचे भाईर जय दादाच्या गावात दम हाईर. आमचे राजू भोईर दादाच्या. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात चौकारानं 11 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलायत. राजू भोईर यांची बॅट आता मैदानाच्या मध्ये अगदी बोलू लागल्यात. दर्जेदार बॅटिंगचा नजारा ते पेश करतायत. उद्या या मैदानावरती खेळणारे खेळाडू यशोदा महाराज, घनश्याम भोईर, 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस, पवन घरात, त्यानंतर रुद्राणी एंटरप्राइजेस मध्ये आपण पाहिलं तर अक्षय पाटील आणि क्वालिटी बॉयज मध्ये सौरभ पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक आहे जतीन. फिल्डिंग चांगली केलाय. थ्रो मध्ये थोडा आपण पाहिलं तर अगदी कमीपणा पडलाय. धावसंख्या एका धावेने जाऊन पोहोचते 12. सुरेशजी घरत या ठिकाणी आपल्याला अगदी विराजमान होताना पाहायला मिळतात, जे बसलेत मॅच आनंद घेत आहेत. आणि म्हटलं की जतीन आता खूप चांगला खेळ दाखवण्यासाठी जतीनने सुरुवात केल्यात. हे संकेत वाघोबा खंदारपाडा संघासाठी खूप चांगले आहेत. कारण जतीन ज्या ज्यावेळी चांगला खेळेल त्या त्यावेळी वाघोबा खंदारपाडा संघाचे बाकी खेळाडू खुश होतील. निशान भोईर यांनाही मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय. जेलची संधी आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू हातातून डिसटलाय. बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. मिळता धावा 4. चुकार. झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? थँक्यू. एक षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 16. दिनेश मात्रे यांच्याकडून विजय मात्रे लगातार 3 6 मारले.
तर 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. दिनेश म्हात्रे यांच्याकडून विजय म्हात्रे यांच्या लगातारच्या 3 सिक्सरसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा झाल्या 16. शिरगाव प्रीमियर लीग पर्व आपण पाहिलं तर 5वं हे पर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीझन 5 आणि सीझन 5 मधला हा रंगणारा मॅच JDR रायपाडा त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर भोईर ब्रदर या दोन संघादरम्यान सध्या ही रंगणारी मॅच आपण पाहतायत. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर अगदी खूप छान पद्धतीने रंगताना पाहायला मिळाला. जतीन गोलंदाजी ट्रॅकवरती आला. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी जतीनला आपण पाहू शकतायत. स्ट्रायकनवरती राजू भोईर, नॉन स्ट्रायकनवरती विजय म्हात्रे. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आक्रमण केलं, हल्ला बोल केलाय, बॉल हवेमध्ये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजू भोईर जाणतायत पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची ते मैदानावरती दाखवतायत. षटकार त्याचीच हायलय हवाना राजूबाईचा लय जमाना जो झालाय त्याचा दिवाना. बाईचा लय जमाना जो झालाय त्याचा. थँक्यू. राजू दादाचा जमान अगदी मैदानावरती दिसतोय कारण त्याची बॅट बोल्ट आहेत. राजू भोईर यांच्यासाठी पारितोषिक आले आहेत. लगातारच्या 3 सिक्सरसाठी किरण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. पहा पारितोषिक आता मात्र जाहीर होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 23. चेतन किने आमच्यापर्यंत आले होते. किरण नाव बोलले पण त्यांचं पाटील किरण घरत, कारण चेतन किनेच नाव विसरल्यात. ते बोलतात आमच्या घरातलेच आहेत पण तेच नाव विसरल्यात. धावसंख्या 23. 1.2 चेंडूचा खेळ संपला आहेत. किरण घरत यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहेत. लगातारच्या 3 सिक्सरसाठी राजू भोईर यांना 500 रुपयाचं पारितोषिक. दिनेश म्हात्रे यांच्याकडून विजय म्हात्रे यांना लगातारच्या 3 सिक्सरसाठी 1,000चं पारितोषिक. आजचे 4 संघ अगदी आपण पाहिलं तर त्यामधले आता 2 संघ राहिलेत. भोईर ब्रदर्स आणि JDR रायपाडा 2 संघ बाहेर गेलेत स्पर्धेच्या. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खूप चांगला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत. 1.3 चेंडूचा खेळ संपला. 23 धावफलकावरती विदाउट लॉस चालू असलेली मॅच रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर भोईर ब्रदर्स. फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. शुभम पाटील आलाय कॅच वरती. शुभमने घेतलाय झेल. संपलाय. बॅटर विजय म्हात्रेचा खेळ. विकेट डाऊन. गॉन. थँक्यू डीजे. 23 धावा गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी राहिले आहेत. 1.4 बॉल आतापर्यंत फेकून झाले आहेत. महत्वाची विकेट जतीननं मिळवली विजय म्हात्रेची. फटका खेळलाय. अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडला दीपक आहेत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फिल्डिंग केल्यात. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 24. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल बाकी आहेत. जतीन ज्यावेळी आलाय ना त्यावेळी त्यानं मैदानावरती विकेट मिळवून दिलेत. ज्यावेळी तो बॅटिंगसाठी आलाय त्यावेळी त्याने संघासाठी धावा बनवल्या आहेत. आणि फिल्डिंगमध्ये ज्यावेळी तो मैदानावरती दिसलाय ना त्यावेळी त्याने कॅचेसही घेतल्यात. अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत जतीनची पाहायला मिळाल्यात. पुण्याचा फटका मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे शुभम पाटील. फिल्डिंग करतायत. फेकी करतायत. एका धाब्यावरती मात्र रोखलं जाईल. सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. JDRच्या अगदी डगआउटमधून टाळ्यांचा आवाज आलाय. 2 ओव्हर धावा फलकावरती 25. 3 ओव्हरचा खेळ अजून बाकी आहेत. काय घडेल कशा प्रकारे घडेल हे पाहूयात. आपण जाऊयात डीजे जयदीपकडे. ऐकूयात संगीत. गाडी थांबायची नाही. सुसाट बुंगाट गोडी फिस्की नको दे टाळी. पिवाची हाय मग डुळायचं हाय. या वाराती मागून घोडे डोक्यावर घेऊन जोडे. नाचताय पिंट्या येऊन करताय उलट्या. आरमोट्या 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 आरमोट्या
थँक्यू. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रेमराज म्हात्रे यांना मात्र घेऊन आल्यात. मागच्या मॅचमध्ये दर्जेदार गोलंदाज आपण प्रेमराज म्हात्रे यांची पाहिलीत. लगेच पुन्हा त्यांना प्रेमराज यांना घेऊन आल्यात. बदल कालांतराने करायचे असतात मैदानाच्या आतमध्ये आणि ते बदल मात्र आपण पाहिलं तर JDR रायपाडा टीमच्या माध्यमातून केले जात आहेत. राजू भोईर आणि दिगंबर म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना रोखण्यासाठी आता प्रेमराज म्हात्रे यांचा मात्र अगदी वापर केला जाईल. दोन ओव्हर 25 धावा एक गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात. प्रेमराज म्हात्रे पहिला बॉल. प्रेमराजचा पहिला बॉल आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निशांत भोईर. एक धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या 26-26. दिगंबर म्हात्रे यांच्या लगातारच्या 3 सिक्सरसाठी चेतन केनी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आता 900 मध्ये 100 ऍड झाल्यात. 1000 वाईट बॉल. मयूरजी पाटील यांच्याकडून देखील दिगंबर म्हात्रे यांच्या प्रत्येक सिक्ससाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. 300 अजून त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. मयूर पाटीलकडे ते त्यांनी सांगितलं आम्हाला आणि 300 चेतन केनी यांच्याकडे जमा आहेत. आता 1000साठी संधी असणार आहेत. बॅटची एज. विकेट किपर अनिल पाटीलच्या हातामधून झेल निसटला आहे आणि अनिलनं झेल सोडला त्यामुळे अनिलला 100 रुपयाचं पारितोषिक चेतन केनी सिके यांच्या माध्यमातून. दिगंबरची झेल सोडलाय. 2.2 बॉलचा खेळ संपला. 27 धावा जीवनदान मिळालाय. आता कशा प्रकारे तो मैदानावरती खेळ दाखवेल हेही गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने प्रेमराज आतापर्यंत चांगली लेंथ या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये मात्र बॉल जात असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. 27 ला 1 विकेट 2.3 ओव्हर नंतर. पंधरा बॉलचा खेळ संपलाय. अजून 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 झाल्यात 15 बॉल मध्ये पहिल्या. ओ फटका हवेमध्ये खेळलाय. उंच गेलाय. दूर गेलाय का? दूर नाही गेला परंतु जतीनच्या हातामधून झेल निसटलाय. दिगंबरला संधी आज भरपूर मिळतायत. दुसऱ्यांदा त्याला नशिबाची साथ मिळाल्या. दुसऱ्यांदा त्याला जीवनदान मैदानाच्या मध्ये मिळाल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात त्यामध्ये 29-29. पहा मागच्या बॉलवरती हा कॅच सुटला. भरपूर उंच गेला तर जतीन त्या ठिकाणी आले. कॅच घेण्याचा प्रयत्न केला. थोडा दूर राहिला जतीन त्या कॅच पासून आणि तिथून मात्र हा कॅच हातातून निसटलाय. 29 धावा गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. प्रेमराजचा आतापर्यंत षटक खूप चांगलं राहिलाय. पटका हवेमध्ये खेळलाय. प्रेमराज आला. तिसऱ्यांदा जीवनदान नाही मिळणार. दिगंबर म्हात्रेला परतावं लागेल. आता दिगंबर चेतन केनी तेच सांगतात की 1000 रुपये आता चेतन केनी यांना द्यावं लागेल कारण 2 संधी मिळाल्यात. तिसऱ्या संधीमध्ये दिगंबर आउट. पोशाही सांगतो टेंगे टेंगे. पोरी ही सांगते टेंगे टेंगे. आया ही सांगते टिंगे टिंगे. बाबा ही सांगतो टिंगे टिंगे. टेंगे 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 टेंगे. बाबा हो सांगतो टेंगे टेंगे. टेंगेचा व्हायरल झालाय रील. सांग तुला कोण लाईक दिल. टेंगेचा व्हायरल झालाय रील. सांग तुला कोण लाईक दिल. थँक्यू. 2.5 चेंडूचा खेळ संपला. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मधील. भोईर ब्रदर्स संघाला आतापर्यंत रोखून धरलाय टीम JDR रायपाडाने. जय दुर्गा रायपाडा. शेवटचा बॉल बाकी असलेल्या ओव्हर मधील गोलंदाज तयार झाल्यात. प्रेमराज खूप चांगलं षटक राहिलेत. लोवर फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला झेलची संधी आणि झेल त्या टिपाने टिपलाय. फलंदाज दर्पण आले आणि दर्पण माघारी परतले. आउट. King, I'm
यो ग्रुप पालघरवाला केडीआर आमचा रायपडवाला केडीआर ग्रुप सरकार नवाला रायपडवाला केडीआर ग्रुप सरकार नवाला रायपडवाला केडीआर ग्रुप सरकार नवाला. थँक्यू. धवल पाटील खुश आहेत, चिन्मय पाटील खुश आहेत, प्रेमराज म्हात्रे खुश आहेत, कारण प्रेमराज म्हात्रेनं ती स्माईल सर्व काही सांगणारी होती. कारण ज्या विकेट त्यानं मिळवल्या मैदानाच्या मध्ये जी गोलंदाजी जो विश्वास दाखवला आहे, आता रायपाडाही विश्वास प्रेमराजवरती दाखवू शकत येणाऱ्या अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तिथेही गोलंदाजी जर मिळाली तर प्रेमराज याच पद्धतीचा परफॉर्मन्स करू शकतोय. कारण व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे, ते त्यानं मैदानावरती दाखवलं. कधी हलवारपणे बॉल टाकले, कधी पुढे टाकले, कधी शॉर्ट बॉल, या सर्व काही गोष्टी प्रेमराज म्हात्रे यांनी मात्र मागच्या षटकामध्ये दाखवल्यात. डीजे यशपाल या ठिकाणी उपस्थित आहेत. यशपालजी आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं. डीजे जयदीप आणि धनेश तुम्हाला इन्व्हाइट करतायत. बाड मास्टर म्हणून आपण पाहिलं तर यशपाल यांना नेहमी आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे आपण या मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानपन्न व्हावं. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा 29. जतीन कंदरपाडा संघाचा खेळाडू, वाघोबा कंदरपाडा संघाचा खेळाडू. त्याच्या समोर आपण पाहिलं तर राजू भोईर, राजन पाटील, शिरगाव स्पोर्ट्स, शिरगावचे हे दोन्ही खेळाडू आहेत, अनुभवी आहेत, लेजंडरी म्हणून देखील आपण पाहिलं आहेत. 40+ क्रिकेटही राजू भोईर यांना आपण खेळताना पाहिलं आहेत. परंतु पाहूयात आता जतीनच्या समोर राजू भोईर कशा प्रकारे खेळणार अडचणीमध्ये असताना. पहिला बॉल, नो बॉल पंचाने काउंट केलाय. बॉल वरती गेलाय परंतु लांब नाही गेला, नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण कमरेच्याही वरती बॉल पाहायला मिळाल्यात, त्या गोष्टी मात्र पंचाने दर्शवलं. नो बॉल. खेळाडूंना विनंती आहे आपण रिॲक्शन देऊ नका, पंच जे डिसिजन देतील ते अधिकृत डिसिजन असणार आहेत. त्यामुळे बाकी खेळाडू चला आपल्या जागेवरती या. जतीनचा बॉल, फ्रीडचा बॉल समोर खेळलाय. फटका क्षेत्ररक्षकाला प्रेमराज कॅच घेतलाय परंतु फ्रीट आहे, जेल होऊ शकणार नाही. फिल्डिंग खूप छान पद्धतीची आतापर्यंत प्रेमराजची राहिली या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 1ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 32. 3.1 खेळ संपल्यात. 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहेत या षटकातील. भोईर ब्रदर्स वर्सेस JDR रायपाडा या दोन संघादरम्यान सुरू असतील. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, जिंकेल तो उद्या फायनलची मॅच खेळण्यासाठी पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन या ठिकाणी हाताळले जातात. पंच किशोर पाटील सर आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 33. 33 धावा 3 गडी बाद. पुढचा बॉल शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, बॅटची एज पाठीमागे अनिल पाटीलनं टिपलेला झेल. विकेट मिळाली जतीनला. राजू भोईर बॅक टू दी डगआउट, गॉन. यो ग्रुप पालघरवाला केडीआर आमचा रायपडवाला केडीआर ग्रुप सरकार नवाला रायपडवाला केडीआर ग्रुप सरकार नवाला रायपडवाला केडीआर ग्रुप सरकार नवाला. गाणं लागलंय पण शिनू नाचत नाही. शिनू पाटील अगदी रेड कलरचा आपण पाहिलं तर जर्सी परिधान करून त्या ठिकाणी बसलाय. शिनू धावफलकावरती धावा 33. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. एकदा का शिनू फायर झाला ना की मग तो नसेल त्यावेळी फक्त प्रत्येकाला पाहावं लागेल. चला फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मनोज घरत, मॅन फ्रॉम खंदरपाडा. दुसऱ्या बाजूने जतीन, तोही खंदरपाड्याचा खेळाडू आहेत. दोन्ही खंदरपाड्याचे खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. खंदरपाडा वर्सेस खंदरपाडा. ओ फटका खेळलाय मनोजने हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय तिथे मिस्टेक घडलेत. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, राजन पाटील धावतायत.
आणि सेकंड रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जात आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचत आहेत 35 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहेत. शेवटचं सत्र आहेत. या सत्रामध्ये 50च्या वरती धावसंख्या 60 पर्यंत किमान जरी गेली तरी देखील मात्र थोडं कठीण होऊ शकत आहेत. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न JDR रायपाडा संघही करतोय. फटका पुन्हा एकदा खेळलायत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट मात्र होत नाहीत. एक धाव येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा परंतु दीपकची फैकी आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 36. जसं समोरच्या टीममध्ये JDR रायपाडामध्ये बॅट्समॅनचा विचार केला तर दीपक पाटील, सचिन पाटील यांनी खेळलेली खेळी आणि जतीन पाटील यांनी दिलेली साथ, ह्या सर्व काही गोष्टी आतापर्यंत इम्पॉर्टंट राहिल्यात. एका मॅचमध्ये बंधूने केलेला खेळ, विघ्नेश पाटीलचा खेळ. यावेळेचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड. शुभम पाटील त्या ठिकाणी होते. थोडं मिसफिल्ड करतात शुभम यशवंत पाटील. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 38. लॉस ऑफ 4 विकेट. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 38 धावा 4 गडी बाद. चला शेवटचा बॉल बाकी असेल त्याच्यानंतर आणखीन एक षटक बाकी आहेत. लास्ट बॉल या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळेल. जतीन शेवटचा बॉल घेऊन फटका हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. आदित्य फिल्डिंग सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. बॉलवरती जाण्याचा इरादा होता तो खूप चांगला होता. आदित्य मंगेश पाटील एक धाव येत असताना आपण पाहू शकता. धावसंख्या 39. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. या जाऊयात डीजे कडे. ऐकूयात संगीत. डीजे. चुलीत फाट्या लोट ग सविता, चुलीत फाट्या लोट. दे तू 100ची नोट र पोशा, दे तू 100ची नोट. थँक्यू. अनिल पाटील येत आहेत. जांभळांचे अनिल पाटील मैदानाच्या मध्ये. अनिल कमलाकर पाटील शेवटचं षटक फेकण्यासाठी तयार. समोर आपण पाहिलं तर राजन पाटील एक दर्जेदार खेळाडू राजनही आहेत. परंतु आता हे शेवटचं षटक निर्णायक असेल. किती धावा या ओव्हरमध्ये येतील, किती रन या ओव्हरमध्ये घेतल्या जाऊ शकतात त्याच्यावरती लक्ष दिलं जात आहे. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान स्ट्रोक कॅच होता परंतु एक धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 40. 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.1 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 5 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल या षटकातील. JDR रायपाडा वर्सेस भोईर ब्रदर्स. जितका वेळ तुम्ही घालवाल तितका वेळ भोईर ब्रदर्स. JDR रायपाडा तुम्हालाच बॅटिंग करायची याच्यानंतर. त्यामुळे त्या गोष्टीचा तुम्हाला मैदानाच्या मध्ये विचार विनिमय करायचा आहे. 40 धावा 4 गडी बाद. 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती आहेत. मनोज घरत खंदारपाड्याचे खेळाडू. दुसऱ्या बाजूने रायपाडा संघाचे खेळाडू अनिल वर्सेस मनोज. फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. प्रेमराजने घेतलाय झेल. संपलाय मनोज घरतचा खेळ. विकेट डाऊन. गॉन. औंधा पेट्रोल हो महाग झालं, सायकल घेऊन जाय लग्ना हिंडाय. माझं लग्नाचं वय झालं, लागल माल हो पुरी नांगाय. एक ताडेचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. एक ताडेचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. थँक्यू. 40 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
40-5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.2 बॉलचा खेळ संपलाय. वीरेंद्र गावडे स्ट्राईक एंडला. काळजी घ्या. अनिल पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 40-5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. ओव्हर द विकेट. खाली राहिला बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय का? हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडा खाली राहिलाय. अंपायर्सकडे अपील करतात, परंतु पंच तेच सांगतात बॉल पडल्यानंतर तो खाली राहिलाय आणि ऑफ स्टंपच्या अगदी मध्ये आहे बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 40-5 विकेट, 4.3 बॉल आतापर्यंत फेकून झाले आहेत. शेवटचे 3 बॉल निर्णायक आहेत. भोईर ब्रदर्स की जेडीआर रायपाडा की भोईर ब्रदर्स, कोण जिंकणार ही मॅच? अगदी आजच्या दिवसामध्ये कोण उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 77वा या मैदानावरती येणार फायनलची मॅच खेळण्यासाठी. हवेमध्ये फटका खेळलाय, समोर खेळलाय, प्रेमराज आलाय, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर, हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेस फुल, दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेस फुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे, चषक वंडरफुल. थँक्यू. 46-46 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी राहिल्यात. 46. आणखीन एक लोअर फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. शुभम पाटील यांच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय. वीरेंद्र मैदानाच्या बाहेर, आउट. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये प्रेम भोईर आल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल. 46 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग मधला. 5 षटकांची मॅच आपण पाहतात. 46 झाल्या आहेत, परंतु हा पहिला डाव आहे. दुसरा डाव देखील अतिशय चांगला रंगेल यातील काही शंका नाही. भोईर ब्रदर्स की जेडीआर रायपाडा. लास्ट बॉल, शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका. अनिल पाटील धावतायत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 1 बाउन्सने बॉल कलेक्ट केलायत. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी आता त्या ठिकाणी गडी बाद होण्याचे संकेत आहेत. फलंदाज बाद. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 48. 49 धावेंचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे मॅच जिंकण्यासाठी जेडीआर रायपाडा या संघासमोर. 49 काय धावसंख्या पूर्ण केली जाईल का या मॅच मध्ये, त्याची चर्चा आपण करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये संगीत ऐकूयात आणि पुन्हा येऊयात. मार्केट हल्लाई जोर लावायला येईल हाई रे. अर्धे ताकदीन मार्केट हल्लाई जोर लावायला येईल हाई रे. भल्या भल्याच धावत नांदील थोडा वेळेचा खेळ हाई रे. भल्या भल्याच धावत नांदील थोडा वेळेचा खेळ हाई रे. भल्या भल्याच धावत नांदील थोडा वेळेचा खेळ हाई रे. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना. किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना. तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून. आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला
डीजे बलाच्या जवळ आले होते की त्यांचं आवडतं गाणं हे नाही माहित. चला मॅचला सुरुवात होईल. 49 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी मात्र असणार आहे. 49 चेस करायच्या. दर्पण भगत गोलंदाजीवरती, स्ट्राईक वरती दीपक पाटील, नॉन स्ट्राईक वरती सचिन पाटील. ही जोडी मैदानाच्या मध्ये अगदी सज्ज झाला. 49 धाब्यांचं आव्हान मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. चला लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होत आहेत. ही 5 षटक अगदी सांगणार आहेत कोण जिंकणार. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. कंट्रोल पुल तर नाही आहे. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. 2 धाबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची सुरुवात. श्री गणेशा 2 धाब्याने होत असताना आपण पाहू शकतायत. पुढचा बॉल राऊंड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच वळाल्यात. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत घोषित. त्या ठिकाणी एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 3. पुढचा बॉल. विकेट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट. दीपक पाटील बॅक टू दी डगआउट. गॉन. थँक्यू. विकेट महत्वाची मात्र मिळवून दिले आहेत. दर्पण भगत खऱ्या अर्थानं जयदुर्गा रायपाडा संघासाठी खेळणाऱ्यापैकी खेळाडू आहे, परंतु आज त्याच संघाच्या अगेन्स्ट शिरगाव प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं भोईर ब्रदर्सचं मात्र नेतृत्व करायचं आहे. ते दर्पण भगतला 2 बॉल त्यानं फेकले. 3 धाबा खर्च केले. 1 विकेट त्यानं मिळवल्या आहेत आणि मोठी विकेट त्यानं मिळवून दिली आहेत. दीपक पाटील यांची. नव्याने बॅटर निशांत भोईर मैदानावरती आला आहेत. चांगला बॉल. विकेट किपर पाठीमागे बीट झाला. धावचीची संधी. डायरेक्ट हिट असतात तर वेगळं काही दृश्य झालं असतं, परंतु पंच दर्शवतात 22-22च्या माध्यमातून ही धाव प्राप्त होत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर जाऊन पोहोचतात 4. दर्पण भगत आतापर्यंत विमान स्पोर्टच्या अगेन्स्ट 2 षटक 24 धाबा 1 विकेट. कश्मीर 11च्या अगेन्स्ट 2 षटक 17 धाबा 4 विकेट आणि झिरड्या रायपाड्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 3 बॉल फेकल्यात. 3 धाबा 1 विकेट त्यानं मिळवलाय. 4 धाबा 1 विकेट. पुढचा बॉल फटका पाठीमागच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल वरती. काय बॉल लढवलं जाईल का? प्रयत्न केले जातात परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. तुझ्या विना नाही मला कर तुझी आठवण अख्खी रात येत. थँक्यू. 4 बॉलचा खेळ संपल्यात. 8 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आठ धाबा 1 गडी बाद.
2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 26 बॉल 41. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय विजय म्हात्रे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतात धावा 6. सचिन पाटील यांची बॅट बोलू लागलायत. षटकार. थँक्यू. वाघोबा शिरगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं सचिन पाटीलला. आज मात्र मैदानाच्या मध्ये जेडीआर रायपाडा संघाचं नेतृत्व करतोय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. स्लोवर 1 पुन्हा पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे विजय मात्र त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती आलाय. एक कंप्लीट. एका सभेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतात 15. येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा करायच्या 34. 34 चेस करायच्या 4 ओव्हरमध्ये. काय कशा प्रकारच्या हालचाली घडतात त्या पाहूयात. या जाऊयात आपण डीजे कडे. ऐकत संगीत आणि येऊयात पुण्याच्या मैदानाच्या दिशेने. Tomax is turning. या मॅचचं कंपॅरिझन पहा. पहिल्या षटकामध्ये तिथे धावा आल्या होत्या 16. इथे जेडीआर रायपाडा संघाने धावा बनवल्यात 15. 1 विकेट. कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तर एका धावेनं खऱ्या अर्थानं पुढेही आहे खास करून भोईर बर्दचा संघ आणि कमी विकेटने गमावला होता. जेडीआर रायपाडा संघानं 1 धाव कमी बनवल्यात आणि 1 विकेट देखील जास्त गमावल्यात. परंतु कंपॅरिझन आता त्या गोष्टी न पाहता मैदानावरती कसा खेळ करायचा आहे याच्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये विजय म्हात्रे. विजयचा पहिला बॉल पाठीमागच्या दिशेने आपण पाहिलं तर झेल सुटलं असं चित्र दिसतंय. पाठीमागे दिगंबर म्हात्रे यांच्या हातामधून त्या गोष्टी जाणवल्यात. पहा पुन्हा एकदा हा बॉल पडल्यानंतर बॅटची एज घेतली होती. चेंडू पाठीमागे गेलात. दिगंबरच्या हातामधून झेल निसटलात. जीवनदान मिळालं ते सचिन पाटील यांना. विजय तयार. ऑफ्टमच्या बाहेरून फटका मात्र खूप सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक आला. दर्पण बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. पैसा बन हाताला फेड, हाताला फेड ग लाई पैसा बन हाताला फेड. थँक्यू. 19 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानावरती अजून येणं बाकी आहेत. हे 4 बॉल कशा प्रकारे टाकले जातात पाहूयात. 19 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल विजयचा. पायावरती बॉल टाकलाय. पाठीमागे शॉट फाईन लेगला. तिथे मात्र खेळाडू तैनात आहेत. तो जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तोपर्यंत 1 सिंगल कंप्लीट. धावसंख्या एका धावेने मात्र जाऊन पोहोचतात त्या 20. 1 गडी बाद. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ पाठीमागच्या दिशेने मात्र निघून जातोय. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या 20. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. निशांत भोईर स्ट्राईक इनला पुन्हा त्या खेळायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॉलला स्टॉप केला. डायरेक्टचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु तिथे एक सिंगल कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 21-21. शेवटचा बॉल. बॅटची एज घेतलंय. पुन्हा एकदा विकेट पासून थोडा दूर जातोय बॉल. 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहे 22-22. येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा करायच्या 27. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 27 धावेची गरज. डीजे
थँक्यू. आणि या दोन्ही संघाचा प्रवास पाहिला तर SPL साठी तितका चांगला नव्हता. JDR रायपाडा म्हणा किंवा भोईर ब्रदर्स म्हणा, पण आज त्या 5व्या पर्वामध्ये JDRचे समर्थक म्हणतात बाबा 5व्या पर्वामध्ये आम्हालाही फायनलमध्ये जायचं आहे. भोईर ब्रदर्सचेही म्हणतायत आम्हालाही फायनलची मॅच खेळायची आहेत, आम्हालाही उद्या या मैदानावरती पुन्हा ही मॅच पाहण्यासाठी यायचं आहे आणि तेही प्रयत्न करणार आहेत. कारण असे काही संघ होते, कशवी इलेव्हनचा संघ जो या स्पर्धेच्या बाहेर गेला, विवान स्पोर्टचा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला आणि या मैदानावरती खेळत असताना JDR रायपाडा म्हणजे मागचे 4 पर्व खेळले आहेत, पण त्या पारितोषिकाच्या रेसमध्ये त्या प्रथम द्वितीय क्रमांकापर्यंत जाऊ शकला नाहीत, पण ती संधी आज त्यांच्यासाठी असणार आहेत. राजन पाटीलचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी मनोज गरत, जोपर्यंत बॉलला फील केलं जाईल एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाही. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे चालल्या आहेत. 24 धावा गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. येणारे बॉल असतील 16 बॉलमध्ये रन करायच्यात 25. काही होऊ शकतं, कधीही होऊ शकतं, कुठल्याही श्रेणी घडू शकतं. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हो आम्ही करू शकतोय हे स्वतःला म्हणून दाखवायचं आहे. परंतु राजन पाटीलकडे एक्सपिरियन्स आहेत. इतकी वर्ष शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघासाठी याही खेळाडूंना मात्र क्रिकेट खेळले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने मैदानावरती आता साथ द्यायची आहेत. बॅटर मैदानावरती आक्रमण करतोय आणि गॅपमध्ये चाललाय बॉल, गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने क्लिअर होईल, चौकार. आमच्या बाईला घ्यायला पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला. थँक्यू. प्रत्येकावरती लक्ष होतं, पण सचिन पाटीलनं जी खेळी केलं ना मागच्या 2 मॅच मध्ये त्यानं अफलातून खेळी करून दाखवल्या आहेत. वा सचिन. पुण्याचा स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने खेळलायत. राजू भोईर येतात बॉल तिथून दर्पण आहेत. राजननं विकेट घेतला तर नवतरुण विकास मंडळ पाटील आली, नवतरुण मित्र मंडळ पाटील आली यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. नवतरुण मित्र मंडळ तयार झालं, पाटील आली तयार झालं. राजन पाटील साठी 29वा गडी बाद. हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, विजयच्या हातामधून झेल सुटलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सेलिब्रेशन, वा वा वा, चौकार. थँक्यू. सुरुवातीला थोडं पुढे इतके गेले की मागे येण्यासाठी तो वेळ मिळाला नाही आणि ज्यावेळी हातामध्ये बॉल आला त्यावेळी थोडा उशीर झाला आणि हातामधून झेल मात्र निसटला आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 33 येणारे बॉल 13 बॉलमध्ये रन करायचे 16. संधी तर राजन पाटीलनं अगदी त्या ठिकाणी घेऊन आले होते, परंतु निशांतला जीवनदान मिळालंय. लास्ट बॉल, समोर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. आता कुठलीही चूक मैदानाच्या आतमध्ये घडणार नाही. दर्पण बघत नाही, घेतलाय झेल, संपलाय. निशान भोईरचा खेळ आणि नवतरुण मित्रमंडळ पाटील आली यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज राजन पाटील साठी. थँक्यू. विजयनं तो कॅच सोडला, त्याच्यासाठी विनायक पाटील कडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहा असंही आहे, कॅच सोडल्यावरही 200 रुपये. येणारे बॉल असणार आहेत, परंतु 12 बॉल, मॅच अजूनही रंगू शकतोय. 16 धावेची गरज आहे. 12 बॉलचा खेळ, 16 धावेची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन आतापर्यंत खूप चांगला खेळलाय. वाघोबा शिरगावकडून नेहमी या खेळाडूला खेळताना पाहिलं आपण. दुसऱ्या बाजूने जतीन पाटील जो वाघोबा खंदरपाडा संघासाठी खेळलाय आणि त्याच्या अगेन्स्ट दर्पण भगतला आणलाय. हे षटक या मॅचचं सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहेत. 12-16, 12 बॉलमध्ये 16 धावेची गरज. पहिला बॉल दर्पण भगत, पहिला बॉल पंचाने दर्शवलाय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. वाईड आलायत, 1 बाउन्स इशाराही देण्यात आलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकताय.
12 बॉलमध्ये 15 धावेचं लक्ष, 34 झाल्यात. दर्पण बघत तयार, ओद विकेट. चांगला बॉल खाली राहिला, दिगंबर मात्र्यांच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. जसे जसे डॉट येतील तितका प्रेशर मैदानावरती वाढणार आहेत. JDR रायपाडा दुसऱ्या बाजूने भोईर ब्रदर्स, असे दोन संघ आहेत अगदी या स्टेजवरती आलेले आहेत. उद्या फायनलचं तिकीट निश्चित करायचं आहे दोघांनाही, त्यामुळे मेहनत करतात, प्रचंड मेहनत घेतली जात आहेत, प्लॅनिंग केली जातात. कधी काय करायचं, कुठल्या वेळी कुठला गोलंदाज आणायचा, कधी कुठला खेळाडू काय करेल, या सर्वाची मात्र दखल घेतली जाते. 11 मध्ये 15. फटका समोर खेळलाय, बरोबर समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज एकाच नावाची हवा, सचिन भावा मैदानावरती ठोकतोय षटकार. आमचा सचिन भाई शर्यत जिंकला, सचिन भाई शर्यत जिंकला चपाने अड्ड्यामध्ये, शर्यत जिंकला चपाने अड्ड्यामध्ये, भाई शर्यत जिंकला. थँक यू. एकच भावा सचिन भावा मैदानावरती ठोकतोय षटकार. 6 धावा आणि या 6 धावेने धावफलकावरती धावा पाहिला तर 40. 10 चेंडूमध्ये 9 धावेची गरज आहे. 10-9 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवण्यात आल्या आहेत. 12 बॉलमध्ये 29 धावेची आतापर्यंत इम्पॅक्टफुल पारी. 241च्या स्ट्राईक रेटनं 2 षटकार 3 चौकार सचिन पाटीलच्या बॅटमधून आल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी ती बॅटिंग केली पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही सचिनने. 9 धावेची गरज. वाईड आलाय, वाईड मॅच मध्ये आलाय, वाईड. थोडीशी टाईट फाईट, अगदी टाईट फाईट वाली मॅच आहे. बॉल मॅच बॉल होते पंच. 41 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 लॉस ऑफ 2 विकेट. 10 बॉलमध्ये 8 धावेची गरज. काय बॅटिंग केली जात आहेत. कडक बॅटिंगचा नजारा मात्र त्या ठिकाणी पेश केला जातो. 10-8. तर पण बघत तयार. समोर आपण पाहिलं तर सचिन पाटील. गती परिवर्तन केलं, स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फिल्डिंग करण्यासाठी मात्र वेगाने पुढे येत आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे 9 चेंडू मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या 7. डॉट किंवा विकेट मात्र मिळवाव्या लागतील, तेव्हा तुम्ही या मॅचवरती तुमचा धीरज गाजवू शकतायत. शिरगाव प्रीमियर लीग पर्व 5वा आपण सर्वजण पाहतायत. 9 चेंडूमध्ये धावा करायच्या 7. या अगदी महत्वाच्या 3 बॉलवरती मॅच रूपरेषा अवलंबून असेल. 3 बॉल कशा प्रकारे हाताळले जात आहेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. वाईड डॉट, 6 वाईड सिंगल हे पाहायला मला. दर्पण भगतच्या 1.3 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्यानं 23 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं मिळवल्यात. 9 मध्ये 7. पाठीमागे जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत डॉट बॉल येतोय. थोडं शफल झाले होते, बाहेर आले होते आणि त्यानंतर अगदी लेग स्टम्पच्या मिडल स्टम्पच्या अगदी वरून हा जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. येणारे 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये धावा करायच्या 7. 8 बॉल 7. पुढचा बॉल ओहो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. वा वा वा. मॅच मैदानावरती कधी कुठल्याही क्षणी रंगू शकतोय. येणारे बॉल आहेत 7. 7 बॉल मध्ये रन करायचे 7. 7-7. डीजे थँक्यू. 7-7. 7-7 हवेमध्ये खेळला फटका क्षेत्ररक्षकाला. त्या ठिकाणी एक धाव घेतलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल 6. 6 बॉल मध्ये रन करायचे 6. 6-6. क्रिकेटचा 16 पहा, मॅच पहा. JDR रायपाडा वर्सेस भोईर ब्रदर्स. येणारे चेंडू 6, धावा करायच्या 6. डीजे तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. थँक्यू. 6-6.
सहा सहा मॅच रंगलाय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी राजू भोईर. व्हाईट बॉल. पहिला बॉल आलाय व्हाईट बॉल. येणारे बॉल आहे 6 बॉल मध्ये आता रन करायचे 5. 6-5. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती आणि बॉल चाललाय बाउंड्रीच्या बार. JDR रायपाडा हा संघ फायनल मध्ये दाखल. अभिनंदन. बॉल पाठवा. बॉल या ठिकाणी द्या. बॉल द्या. थँक्यू. अभिनंदन जयदुर्गा रायपाडा. अनिकेत म्हात्रे आता जॉईन होतात. अनिकेत म्हात्रे पण जात आहेत. आता सर्व रायपाडाचे खेळाडू जात आहेत. यो ग्रुप पालघरवाला KDR आमचा रायपाडवाला KDR ग्रुप सरकार नवाला. रायपाडवाला KDR ग्रुप सरकार नवाला. रायपाडवाला KDR ग्रुप सरकार नवाला. गावदेवी आईचा गाजतयो सोहला. गावदेवी आईचा गाजतयो सोहला. थँक्यू. चला मानवमाचा पुरस्कार घेण्यासाठी सचिन पाटील सध्या टाळ्यांचा गजर होत्यात. सचिन आज काय खेळलायत. जयदुर्गा रायपाडा संघासाठी जर तारणहार ठरणारे कुठले खेळाडू होते तर तो होता सचिन, तो होता जतीन आणि त्या दोघांनी